नमस्कार, सोनारी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी भारांची भाजी बनवते. हे भारंग आहे, हा कांदा चिरला आहे, हे लसूण. तर चिरून झालं की मी ह्यात गरम पाणी केलेलं आहे. चिरून झाले की मी भारंगची भाजी ह्याच्यामध्ये टाकेन. बघा, मी भारंग इथे उकडत ठेवलं आहे, चांगला शिजला का मस्तपैकी हाताने अशी चुरून त्याचं पाणी काढून ठेवून द्यायचं. पण शिजल्याशिवाय काहीच नाही. आता हे शिजेल, चांगलं पाणी आटेल त्याचं. भारंग घालून शिजून आत्ताच टाकलं होईल. इथं कांदा कोमट ठेवला आहे, ते लसूण टाकले 4-5 पाकळ्या, मोहरी, जिरं आणि कांदा. तो चांगला मस्तपैकी ब्राऊन झाला का मग त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, गरम मसाला हे सगळं टाकेन. पण आता थोडंसं कांदा टाकला आहे, वाफ येऊन द्यायचा मला मस्त. माझी भाजी मस्तपैकी शिजून झाले. मी आता मस्तपैकी हाताने चुरले चाळणीमध्ये. आता मी कांदा कोंबला का बघते. झालं. आता मी त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकते. हळद, हिंग. नमस्कार, सोनारी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी भारांची भाजी बनवते. हे भारंग आहे, हा कांदा चिरला आहे, हे लसूण. तर चिरून झालं की मी ह्यात गरम पाणी केलेलं आहे. चिरून झाले की मी भारंगची भाजी ह्याच्यामध्ये टाकेन. बघा, मी भारंग इथे उकडत ठेवलं आहे, चांगला शिजला. 5 मिनिटांनी बघते माझी भाजी झाली का. वाफ मस्त आली. थोडासा गूळ चवीला, म्हणजे मस्तपैकी चव येते. माझी भाजी, भारंगची भाजी माझी रेडी झाली. आधीच आपली ती शिजलेली असते ना, एक 5-10 मिनटं ठेवली का लगेच शिजते ती भाजी. पूर्ण अशी आलीच हेल करायला थोडंसं मीठ टाका. आपल्याला तो पाला खूप मस्त वाटतं की किती मीठ टाकू, पण नाही, थोडंसं कमी टाकलं तर नंतर टाकता येईल. पण जास्त झालं तर आपल्याला काढता येणार नाही. टाकलं होतं मीठ, पण थोडंसं किंचित. एक 5-10 मिनिटांनी मी